स्वराज्य युथ फोरम आणि मनराज प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कुर्ला परिसरात भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले। या आरोग्य शिबिरामध्ये थायरॉइड, मधुमेह, ब्लड प्रेशर, नेत्रचिकित्सा आदीची मोफत तपासणी करून त्यांना तज्ञ डॉक्टरांच्या सहाय्याने औषधांचे वितरण करण्यात आले। तसेच यावेळी 563 नागरिकांची आरोग्य तपासणी करून त्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले। त्यापैकी 511 नागरिकांची नेत्रचिकित्सा करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले। माननीय शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि त्या जयंतीनिमित्त स्वराज्य युथ फोरम आणि मनराज प्रतिष्ठान यांनी या ठिकाणी जे आरोग्य शिबिर आयोजित केलं आहे त्याचं उद्घाटन आज माझ्या हस्ते झालं आहे। आनंद वाटतो। माननीय शिवसेना प्रमुखांनी जे 80% समाजकारण 20% राजकारण ही शिकवण दिली होती, त्या शिकवणीला अनुसरून प्रत्येक शिवसैनिक काम करत असतो। स्वराज युथ फोरमचे अध्यक्ष श्री चेतन कोरगावकर हे देखील कट्टर कडवट शिवसैनिकच आहेत। नेहमी त्यांचे उपक्रम असतात जे समाजाच्या उपयोगाचेच उपक्रम स्वराज्य युथ फोरमच्या माध्यमातून होत असतात आणि त्यांच्या जोडीला मनराज प्रतिष्ठानचे सर्व श्री मनोज नाथानी जे माझेही चांगले मित्र आहेत, गेली असंख्य वर्ष कुर्ल्यासारख्या विभागामध्ये ते समाजसेवक म्हणून काम करतायत। मग त्यांचे मेडिकल कॅम्प हे साधारणतः 300-350 पेक्षा जास्त मेडिकल कॅम्प त्यांनी या विभागात घेतलेले आहेत आणि दर रविवारी त्यांचा मेडिकल कॅम्प हा ठरलेला असतो आणि ह्या दोघांनी मिळून आज या ठिकाणी एक अतिशय चांगला आरोग्य शिबिर, जागा थोडीशी कमी आहे तरी देखील या जागेमध्ये चांगल्या योग्य पद्धतीने नियोजन करून या ठिकाणी हे आरोग्य शिबिर आहे। तुम्ही बघताय बरीचशी गर्दी या ठिकाणी आहे, बरीचशी लोक आलेली आहेत आणि अशा पद्धतीचे उपक्रम यापुढेही स्वराज युथ फोरम आणि मनराज प्रतिष्ठान यांच्या वतीने होत राहतील एवढी एक अपेक्षा व्यक्त करतो। माननीय शिवसेना प्रमुखांना जयंतीदिनी अभिवादन करतो। शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने स्वराज्य प्रतिष्ठान आणि मनराज प्रतिष्ठान यांनी संयुक्त उपक्रमाने जो आज आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं, फार चांगल्या पद्धतीने आयोजन करण्यात आलेलं आहे आणि डॉक्टर महेश पेडणेकर, डॉक्टर अनुराधा पेडणेकर, विनोद साडविलकर, चेतन कोरगावकर सर्व मान्यवर यावेळी उपस्थित होते। निश्चितपणाने अशा उपक्रमाची आवश्यकता आहे। मनराज प्रतिष्ठानचे हे 327वे आरोग्य शिबिर आहेत आणि स्वराज्य युथ प्रतिष्ठानच्या मार्फत हे ज्या शिबिर आयोजित करण्यात आले आहेत, मोफत चष्मा आहे, लोकांना मोफत औषधं आहेत, तर निश्चितपणे याचा लाभ कुर्ल्याच्या नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये घेणारच आहेत आणि अशा उपक्रमाची सर्व ठिकाणी आवश्यकता आहे। मी चेतन कोरगावकर आणि सर्व टीमचं अभिनंदन करतो। धन्यवाद। मनराज प्रतिष्ठान व स्वराज्य युथ फोरम यांच्या संयुक्त विद्यमाने वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हा वैद्यकीय शिबिराचं आयोजन केलेलं आहे। प्राथमिक वैद्यकीय शिबिरामध्ये ज्या काही चाचण्या होतात त्या चाचण्यातूनच आपल्याला मोठे आजार कळत असतात। अशा वैद्यकीय शिबिराची प्रत्येक ठिकाणी गरज आहे। श्री चेतनजी कोरगावकर यांनी स्वराज्य युथ फोरमच्या माध्यमातून रुग्णमित्रांना येथे निमंत्रित केलं, त्याबद्दल धन्यवाद आणि कल्याणकारी आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा। वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य युथ फोरम आणि मनराज प्रतिष्ठानच्या वतीने आज या ठिकाणी स्टेशन रोड परिसरामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या आरोग्य शिबिरास मी शुभेच्छा देते आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद लोकांना मिळतो आहे आणि जसं मगाशी विभाग प्रमुख यांनी सांगितलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तर त्याच धर्तीवरती स्वराज्य युथ फोरम आणि मनराज प्रतिष्ठान हे काम करते आहे आणि त्याच्यामुळे लोकांना एक चांगली सोय या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की उद्या 22 जानेवारी रोजी राम मंदिर जे निर्माण झालेलं आहे त्या रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या प्रमाणामध्ये अयोध्येमध्ये होणार आहे आणि त्यामुळे सगळ्या ठिकाणी एक मस्त भगवं असं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि एक सांगितलं जातं आहे की 22 तारखेला सगळ्यांनी आपापल्या घरी किंवा कुठे जिथे तुम्ही असाल त्या ठिकाणी एक दिवा लावा। एक वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं केली जात आहेत, पण आज या शिबिराच्या माध्यमातून
बोलण्याचा योग येतो आहे, म्हणून मी सगळ्या कार्यकर्त्यांना किंवा इकडे जमलेल्या नागरिकांना पण विनंती करणार आहे की 23 जानेवारी माननीय शिवसेना प्रमुखांचा वाढदिवस आणि राम मंदिर निर्माण होण्यामध्ये शिवसेना प्रमुखांचं मोठं योगदान आहे, हे आपण कोणीही नाकारू शकत नाही आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येकाने 23 जानेवारी रोजी आपापल्या घरी एक दिवा माननीय शिवसेना प्रमुखांसाठी लावावा, एवढीच एक विनंती करते. धन्यवाद. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज आम्ही एक भव्य आरोग्य शिबिर घेतलेलं आहे. मुळात या शिबिराची संकल्पना आमच्या स्वराज्य युथ फोरमचे प्रमुख मार्गदर्शक सन्माननीय डॉक्टर महेशजी पेडणेकर, विभाग प्रमुख शिवसेना विभाग क्रमांक 6, तसेच आमचे अनिल गलगलीजी जे वरिष्ठ पत्रकार आहेत, माहितीच्या अधिकाराचे कार्यकर्ते आहेत, सोबत आमच्या मंदराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष मनोजजी नाथानी आणि डॉक्टर सौ अनुराधा पेडणेकर ज्या या विभागाचं 15 वर्ष नेतृत्व करत होत्या, या मान्यवरांच्या संकल्पनेतनं हे शिबिर इथे आज संपन्न होत आहे. आणि जसं साहेबांनी सांगितलं, पेडणेकर साहेबांनी सांगितलं की शिवसेनेच्या शिकवणीप्रमाणे 80% समाजकारण आणि 20% राजकारण या उक्तीनुसार आम्ही शिवसैनिक नेहमी वागत असतो आणि लोकांच्या प्रत्येक समस्येला आम्ही उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो. या विभागासाठी शिवसेना नेहमीच झटत आली आहे आणि यापुढेही शिवसेना झटत राहील. आणि ह्या येणाऱ्या 22 तारखेला जे आपल्या अयोध्येतील राम मंदिराचं उद्घाटन होत आहे, या सोहळ्यामध्ये जो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा अतिशय मोलाचा वाटा होता आणि तो वाटा लोकांनी विसरू नये किंवा ते स्मरण कायम राहावं की अयोध्या राम मंदिरामध्ये शिवसेना प्रमुखच होते आणि त्याचमुळे हे मंदिर आज उभं राहू शकलं आणि त्या आजच्या या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचं कारणच केवळ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. तसेच आपणा सर्वांच्या साथीने आम्ही यापुढेही चांगले नवीन उपक्रम करत राहू आणि येणाऱ्या 22 तारखेला संध्याकाळी 7:30 वाजता राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त स्वराज्य युथ फोरमच्या वतीने डॉक्टर सौ अनुराधा पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली भारत सिनेमा इथे नागरिकांना लाडू वाटपही आहे, तर त्यासही आपण उपस्थित राहावे अशी मी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी सन्माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त स्वराज्य युथ फाउंडेशन आणि मनराज प्रतिष्ठान यांच्यामार्फत आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. कुर्ला पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आणि कुर्ल्यामधील सर्व विभागातील लोकांना आज मोफत या ठिकाणी डोळे तपासणी, चष्मा वाटप, त्यांचं थायरॉईड आणि रँडम ब्लड शुगर आणि इतर ज्या आजारावरती औषधोपचार अशा या गोष्टीचं आयोजन या ठिकाणी आरोग्य शिबिराचं केलेलं आहे. नेहमीच स्वराज युथ फाउंडेशनच्या तर्फे अशा वेगवेगळ्या उपक्रमाचं आयोजन कुर्ला पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये कुर्ला विभागामध्ये केलं जातं. तर त्यासाठी अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. लोकांना, नागरिकांना ज्यांना औषधोपचाराचा खर्च परवडत नाही किंवा जे गरीब लोक आहेत त्यांच्यासाठी खूप चांगली व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. मी स्वराज्य युथ फाउंडेशनचे सर्व चेतन कोरेगावकर चेतन यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांचं कार्य असंच चालू राहावं याबद्दल सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. निष्ठावंत शिवसैनिक ज्यांच्यावर बाळासाहेबांचे संस्कार झालेले आहेत त्यानुसार 80% समाजकारण आणि 20% राजकारण. आताचा जो हा शिवसेना ग्रुप आहे हा फक्त समाजकारणच करतो आहे. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त हे जे मेडिकल चेकअप चालू आहे, इथे आई चेकअप चालू आहे आणि मोफत चष्मेसुद्धा दिले जात आहेत. जवळपास 250 रुग्णांनी इथे त्याचा लाभ घेतलेला आहे. मोठ्या प्रमाणात सगळे ह्याचा लाभ घेत आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक हे रस्त्यावर उतरून जनसामान्यांची सेवा करणं हेच उत्तम समजतात आणि त्यांच्यावर संस्कारही हेच चाललेले आहे.
आमचे चेतन कोरगावकर यांनी स्वराज यूथ फोरम आणि मन प्रतिष्ठान आयोजित आज हे मेडिकल चेकअप केलेलं आहे. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. काय होतं की आपण वेगळ्या समाजकारण करत असतो वेगळ्या माध्यमातून, पण मेडिकल चेकअप होणं हे गरजेचं असतं. खास करून स्लममध्ये ही योजना आणि ही सेवा होणं फार गरजेचं असतं. थायरॉईड चेकअप इतकं महागडं आहे की जनसामान्य व्यक्ती हे चेकअप करणं त्यांना फार महागात पडतं. आणि आज हे मेडिकल चेकअप आहे, याच्यामध्ये थायरॉईड चेकअप हे मोफत केलं जातं आहे आणि त्याच्यासाठीही रुग्ण मोठ्या प्रमाणात इथे उपलब्ध आहेत आणि त्याची सेवा करून घेतात आहे. तर मी आपल्या स्वराज्य फोरम यूथला खूप शुभेच्छा देते. कायमस्वरूपी असेच कल्याण ह्यांच्या हातून होत राहो आणि आमचे नेहमीच सहकार्य त्यांना असेल. आरोग्य शिबिराच्या मार्फत एक निवेदन करू इच्छितो की दुर्मिळ आजाराची जी काही लोकं आता मुंबईमध्ये किंवा देशभर पातळीवरती वाढत आहेत, तर माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याने दुर्मिळ आजारांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा संघर्ष करून शासकीय प्रणालीला या प्रकारचा कायदा करण्यासाठी आपण तयार केलेला आहे. तर या प्रकारच्या सगळ्या सुविधा सर्व सरकारी रुग्णालयामध्ये उपलब्ध आहेत आणि प्रत्येकी रुग्ण 50 लाख रुपयाचा निधी जेनेटिक आजार असलेल्या रुग्णांना मिळतो. मात्र त्याची कल्पना नसल्यामुळे लोक इकडे तिकडे भटकून आपल्या मुलाचं किंवा आपल्या कुटुंबातल्या सदस्यांचं आयुष्य वाया घालवतात, वेळ वाया घालवतात. तर माझी विनंती आहे की जर जेनेटिक आजार किंवा दुर्मिळ आजार या कॅटेगरीचं आपल्या अवतीभोवती कोणी दिसलं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, साडविलकर साहेबांसारख्या कार्यकर्त्याला जरूर संपर्क साधा, जेणेकरून अशा प्रकारची सुविधा कुठे मिळते याची सर्व माहिती आपणास उपलब्ध करून दिली. आणि माझा हेतू हाच आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही केंद्रीय योजना पोचली पाहिजे, ज्याच्यामध्ये राज्य सरकारचा देखील खारीचा वाटा आहे, परंतु आपल्या सगळ्यांच्या एकंदरीत प्रयत्नांमुळे आपण वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोचू असं मला वाटतं. अन्यथा दुर्मिळ आजार आहे किंवा त्याला कुठल्याच प्रकारचे उपचार उपलब्ध नाही असं समजून जर आपण घरी बसलो तर आपण त्या मुलाचं उज्ज्वल भविष्य स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त करू असं मला वाटतं. त्याच्याऐवजी प्रयत्न करून ज्या प्रकारची दिशा आता आपल्याला मिळालेली आहे, एक प्रकारचे आरोग्य उपचार आपल्याला उपलब्ध आहेत, किंबहुना काही अंशी काय होईना पण उपलब्ध आहेत, त्याचा आपण उपयोग करून घेतला पाहिजे असं या स्वराज्य यूथ फोरमच्या कार्यक्रमाच्या शिबिराच्या निमित्ताने आयोजित केलेला मला सांगावंसं वाटतं. आणि आपण इकडे आम्हाला बोलवल्याबद्दल आपण सगळ्यांचे आम्ही ऋणी आहोत. तसेच यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभाग क्रमांक 6चे विभाग प्रमुख डॉक्टर महेश पेडणेकर, RTI ॲक्टिव्हिस्ट अनिल गलगली, स्वराज्य यूथ फोरमचे संस्थापक चेतन कोरगावकर, माजी नगरसेविका प्रवीणा मोरजकर, माजी नगरसेविका अनुराधा पेडणेकर, सैली कोरगावकर, महेश पटेल, निलेश झांजे, प्रकाश उषागामा, फहीम शेख, रुपेश मोरे, अक्षय निकम, संदीप जयस्वाल, डेव्हिस डायस, हर्ष जैन, अनिल देवटे, डॉक्टर सौम्य अवस्थी, विनोद साडविलकर आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.